रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। ज्या लोकांना मुक्त हवा हवी आहे, उजेड भरपूर पाहिजे आणि ए ग्रेडचा डेव्हलपर पाहिजे, व्ह्यू चांगला पाहिजे, बाल्कनी पण पाहिजे आणि स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन ह्या सगळ्या सुखसुविधा पण हव्या आहेत। पण हे सगळं उपभोगायचं म्हटल्यानंतर थोडं लांबही यावं लागेल। हां, खरं तर आज आपण हेच सांगायचं आहे की आज आपण आलो गोदरेज एमराल्ड नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये, जे ठाणा स्टेशनपासून जर आपण याचा विचार केला तर जवळजवळ 12 किलोमीटर अंतरावरती असणार आहे। गोदरेज एमराल्ड नावाचं प्रोजेक्ट आहे, जिथे रेडी टू मूव्ह फ्लॅट असणार आहे। ग्राउंड प्लस जवळजवळ 30-35 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। आपण मिडल फ्लोअरला एक फ्लॅट बघतोय आणि हा फ्लॅट जो आहे याची कार्पेटचा जर आपण विचार केला तर 1033 कार्पेटचा फ्लॅट असेल। पार्किंगचा जर आपण विचार केला तर 2 कार पार्किंग असतील आणि मेंटेनन्स संदर्भात जर चर्चा करायची म्हटलं तर मेंटेनन्स हा 5 ते 6 हजार रुपयाचा मेंटेनन्स असेल। भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावरती असेल। भाजीपाला ह्या त्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लेक्सच्या बाहेरच शेजारीच जे काही दुसरे कॉम्प्लेक्स आहेत तिथे ऑलरेडी ते शॉप्स आहेत, तुम्हाला भाजी, मेडिकल वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत। सध्या जर विचार केला तर थोडंसं लांब हे 100% आहे, म्हणजे ते तर अगदी मान्यच आपण केलं पाहिजे। पण घर पण खूप चांगलं आणि मस्त कन्स्ट्रक्शन केलेलं घर असणार आहे, जे घर मी आज तुम्हाला दाखवायचा खरं तर प्रयत्न करतोय। हे जे मालक आहे ह्यांची इथं 2 घर आहेत, या 2पैकी यांना आता हे विकायचं आहे 3 BHK, म्हणून त्यांनी आपल्याला अप्रोच लावला। खरं तसं जर घर बघितलं तर तुम्हाला फर्निचर पण चांगल्या पद्धतीनं डिसेंट फर्निचर म्हटलं तरी चालेल, त्याच पद्धतीचं हे असेल। हे आता जे आहे तुम्हाला सामान जे दिसते ते सामान तुम्हाला मिळेल। हे जे ओनर आहेत साधारणतः एक 9-10 महिन्यापूर्वी ते तात्पुरते राहण्यासाठी आलेले आहेत। समोर जे तुम्हाला टावर दिसते हे गोदरेजचं टावर असणार आहे। याच्यात त्यांनी 2 BHK जॉईंट फ्लॅट घेतलेला आहे, त्याच्यामुळे मग हे विकून ते पुढे शिफ्ट करतील। थोडक्यात हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट जर तुम्ही बघितला तर सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे, कारण की ह्या फ्लॅटमध्ये सगळ्यात मस्त काम आहे की प्रॉपर प्रशस्त आणि चांगली अशी बाल्कनी आहे आणि भविष्यात कधीही न जाणारा व्ह्यू तुमच्या ह्या बाल्कनीमधनं तुम्हाला दिसतो। समोरचा येऊरचा डोंगर हा तुमच्या घरामधनं प्रॉपर मस्त दिसतो आणि सगळ्यात चांगली हवा येते, कारण पश्चिम दिशेला हे तुमचं बाल्कनी असल्या कारणानं ह्याच्यात हवा खूप आहे या फ्लॅटमध्ये। आणि जेव्हा आपण ह्या फ्लॅटची जर बाहेर यायचा प्रयत्न जर आपण केला तर तुम्ही बघू शकता, जेव्हा मी फ्लॅटच्या बाहेर जाणार आहे त्यावेळेला तुमचं जर तुम्ही कंपास लावलं तर ते ईस्ट आहे, म्हणजे बाहेर येताना तुम्हाला पूर्व दिशेला तुम्ही बाहेर येत आहात आणि जर आतमध्ये जायचा आपण विचार केला तर पश्चिम दिशेला आपण जाणार आहोत। इकडे ह्या साईडला लॉबी आहे, फ्लोअरवरती जर बघितलं तर 2 घरं आहेत। ह्या ज्या मालकाने आहे हे बघा किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं हा सेफ्टी डोअर बनवलेला आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो तिथं बसण्यासाठी यांनी परत इथे एक जागा पण बनवलेली आहे। अधिक यांनी इथे आल्यानंतर भगवंताची मूर्ती आणि ह्या पद्धतीचं इथं ठेवलेलं आहे। इथं खाली परत स्टोरेजसाठी जागा पण प्रॉपरली केलेली आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघू शकता किती सुंदर आणि किती मोठा असा डायनिंगचा स्पेस तुम्हाला पहिल्या लाईनमध्ये येतो की खूप चांगला मोठा डायनिंगचा स्पेस मिळेल। आणि इकडं परत तुमचं हे सिटिंगचं व्यवस्था केलेली आहे आणि सिटिंगच्या व्यवस्थेनंतर जर आपण आलो तर इथे तुमची ही बाल्कनी असणार आहे आणि बाल्कनीतनं जर तर आपण बघितलं तर समोर तुम्हाला मेट्रो स्टेशन दिसते, जे तुमच्या घरामधनं तुम्हाला मेट्रो स्टेशन दिसेल, क्रीक दिसेल आणि हिलही दिसेल। अधिक ह्या साईडला आपण जर विचार केला तर इकडे तुम्हाला हिल दिसेल। संध्याकाळचं ऊन, संध्याकाळचं वारं ह्या घरामध्ये खेळतं आणि खूप चांगल्या पद्धतीचं आहे। आणि जर समजा आपण खाली बघितलं तर खाली तुमच्या असणाऱ्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतात। ग्राउंडला जर विचार केला तर 3 माळ्याची तर पार्किंगच आहे। 3 माळ्याच्या पार्किंगनंतर मग हे घर चालू होतं, तर त्या पद्धतीनं जर बघितलं तर आपण चांगल्या फ्लोअरवरती येतो वरती। आणि इकडे हे की ह्या तुमचा स्पेस संपल्यानंतर आपण ह्या किचनच्या साईडला येतो, तर किचन पण सुसज्ज चांगल्या पद्धतीनं एकदम सुंदर बनवलेलं असं किचन तुम्हाला इथे मिळेल, जिथे पश्चिमेचं ऊन तुमच्या किचनमध्ये पूर्णपणे येतं। सगळं ऊन तुमच्या किचनमध्ये प्रॉपर येतं आणि वरती तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने गॅसची पाईपलाईन तुमची आलेली आहे, फ्रीजला ठेवायला जागा आहे। आणि जस्ट आपण याच्या अपोजिट साईडला जर आलो तर बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं जागवारचं फिटिंगचं इथे असेल। आणि त्याच्यानंतर परत वॉशिंग मशीनसाठी इथं तुम्हाला अशी वेगळी जागा ऑलरेडी इथं दिलेली आहे। तर अशा पद्धतीचं सुसज्ज चांगलं साफसुथरं असं एकदम चांगलं घर आहे, नवं कोरं घर आहे। मला असं वाटतं ज्या मंडळींना ह्या गोदरेजमध्ये इंटरेस्ट असणार आहे, बिल्डर पण एक ग्रेड आहे ना, तर त्याच्यानंतर आपण ह्या याच्यात ज्यावेळेला येतो त्यावेळेला बघा यांनी दरवाजे वगैरे पण असे सुंदर कामं केलेत जे त्यांनी स्वतः करून घेतलेले आहेत।
समोर आला तर त्यांना एक कपाट आहे ऑलरेडी, ते पण चांगलं मोठं प्रशस्त एक कपाट आहे. ही खिडकी आपण ओपन केली की हवा आणि ऊन तुमच्या ह्या घरामध्ये पण बघा, तुम्ही बघू शकता ऊन किती चांगल्या पद्धतीने येतं. आणि बेडरूमची साईज पण जरी बघितली तर मोठी आणि चांगली आहे. आणि इकडे परत भगवंताचं मंदिर त्यांनी ह्या साईडला ठेवलेलं आहे. ह्या बेडरूमची साईज जरी आपण बघितली तर चांगली प्रशस्त आहे. त्याच्यानंतर जेव्हा ह्या बेडरूममधून आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला एक बेडरूम आहे, अधिक ह्या साईडला एक बेडरूम आहे. आपण ज्यावेळेला ह्या बेडरूममध्ये येणार आहोत, हे पण प्रशस्त मोठं बघा, हे बेड आहे. बेडच्या मध्ये जवळजवळ 4 फूट जागा इकडे, 4 फूट जागा इकडे आणि 3 फूट जागा त्या साईडला. अधिक तिकडे तुम्ही बघू शकता कपाट. आणि परत तुमचं संध्याकाळचं वारं आणि संध्याकाळचं ऊन तुमच्या घरात तुमच्या बेडपर्यंत आलेलं आपल्याला दिसतंय. आणि इकडून पण बघितलं तर तुमचा डोंगर हा तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्की मिळतो. मग हे कपाट आणि कपाटाच्या जर आपण ह्या साईडला आलो तर इथं परत तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इकडं परत तुम्हाला मस्त मोठं आणि चांगलं साफसुथरं नीट अँड क्लीन मिळतं. ज्या मंडळींना चांगलं घर बघायचं, बघा हे घर जास्त न वापरलेलं घर आहे, मालकाने ते ठेवताना व्यवस्थित सुंदर आणि चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे. असं जाणवतं की याच्यात त्यांनी मन लावून जे दरवाजे जे बिल्डरचं होतं ते सगळं चेंज करून त्यांनी त्यांच्या पद्धतीने लावून घेतलं. परत इथे परत मोठा बेड आला, इथं ड्रेसिंग टेबल, इथे समोर तुमचं मस्त असणारं कपाट. आणि बेडच्या जर ह्या साईडला बघितलं 4 फूट जागा, ह्या साईडला गेलं तर 1.5 फूट जागा, समोर जर आलं तर 3-4 फूट जागा. आणि परत सुसज्ज मस्त सुंदर अशी बाल्कनी आपल्या ह्या बेडरूमला आहे. म्हणजे थोडक्यात ह्या घरामध्ये 2 बाल्कनी आहेत. आणि बाल्कनीतनं जर व्ह्यू बघितला तर तुम्ही बघू शकता डोंगर असा सुंदर एकदम असणारा व्ह्यू आहे. जिथे तुम्हाला हे जे आहे हे खेळायचं ग्राउंड आहे, त्याच्यामुळे इथे काही येणार नाही. पण हा जो तुम्हाला जो समोर हा व्ह्यू आहे, हा व्ह्यू तुमचा असाच तुम्हाला आयुष्यभर राहणारा व्ह्यू आहे. बाल्कनीची साईज जरी तुम्ही बघितली तर अशी छोटी मोठी नाही आहे, प्रचंड आणि चांगली मोठी साईज तुम्हाला ह्या बाल्कनीची मिळते. बघा ही बाल्कनीची साईज आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची. आणि त्याच्यानंतर जर इकडे आपण आलो तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इथं पण ऑलरेडी एक वेगळं आणि त्या पद्धतीचं दिलेलं आहे, जे मोठं प्रशस्त आणि चांगलंच आहे. म्हणजे तिकडे बघितलं तरी जागा आहे, इकडे पण जागा आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. जर हा फ्लॅट आपल्याला घ्यायचा जर विचार कोणाचा येत असेल तर मला असं वाटतं घ्यायला पाहिजे. कारण नवा कोरा चांगला थोडे दिवस टाईम आपल्याला ॲडजस्ट करायला लागणार आहे, कारण मेट्रो यायला करायला थोडासा वेळ जाणार आहे, नाही असं नाही आहे. पण जेव्हा हा मेट्रो वगैरे सगळा विषय चालू होईल त्यावेळेला ह्या घराला घर पण नक्की येईल. कारण की आता हे जे मालक आहे ह्या मालकांनी आता सध्या आपल्याला सांगताना सांगितलं की बाबा 1,85,00,000 रुपये सांगा आणि 1,85,00,000 नंतर समोरच्याचं पेमेंट, त्या सगळ्या गोष्टींचं ॲडजस्टमेंट बघून आपण समोरासमोर बसून जे काय कमी होणार आहे ते कमी आपण नक्की करू. अशाच पद्धतीचे आम्ही नवीन चांगले फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन येतो. हा जो फ्लॅट आहे गोदरेज एमराल्डला आहे. फ्लॅट खरोखर चांगला आहे. हवा घरामध्ये खूप आहे, लाईट घरामध्ये खूप आहे, निसर्गरम्य वातावरण आजूबाजूला आहे, ॲम्युनिटीज तुमच्या चालू आहेत. बाकीच्या अजून ॲम्युनिटीज थोड्याशा बाकी त्याही तयार होतील, कारण समोरचं जे टावर आहे ते तयार व्हायला थोडासा वेळ आहे. मला असं वाटते ह्या घरामध्ये जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर मला नक्की फोन करा, मी हे घर आपल्याला नक्की दाखवेल. पण हे शौकीन माणसाचं घर आहे, कारण ज्याला भविष्यात येऊन राहायचा विचार आहे त्यांच्यासाठी मला असं वाटतं ही खूप डील चांगली असू शकते. तुर्तास थांबतो मंडळी. आपल्याला व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर तेवढं केलं तर खूप चांगलं होईल, कारण मी खूप आतुरतेने त्या सबस्क्रायबरची वाट बघतो. कारण सबस्क्रायबर्स जास्त झाले तर मलाच बरं वाटेल की काहीतरी चांगलं होतं म्हणून. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा आणि आमचे जास्तीत जास्त घरं बघण्याचा बी प्रयत्न आपण नक्की करावा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.